रावेरसाठी सुद्धा मतदान होतंय। रावेरच्या विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे आणि त्यांचा वाढदिवस आहे आज आणि तोही साजरा केला जातोय। एकनाथ खडसे रक्षा खडसे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। एकनाथ खडसे यांनी भाजपचा प्रचार सुरू केलेला आहे। अजूनही त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश झालेला नसला तरी सुद्धा प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि सुनेच्या प्रचारासाठी ते आपल्याला सातत्याने मैदानामध्ये दिसून आले। त्यामुळे आज रक्षा खडसेंच्या वाढदिवसानिमित्त मतदार राजा त्यांना नेमकं काय गिफ्ट देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मतदानाचा आशीर्वाद आज त्यांना मिळतो का याची ही उत्सुकता आहे। सध्या आपण दोन दृश्य पाहतोय। शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं औक्षण केलं जातं तर दुसरीकडे एकनाथ खडसे रक्षा खडसे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर रजत, आपण पाहतोय रक्षा खडसे यांना शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ खडसे पोहोचले। सध्या आज रक्षा खडसे यांच्यासाठी फक्त निवडणुकीच्या मतदानाचाच दिवस नाही आहे तर त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि कोथळी या मूळ गावी जो एकनाथ खडसे यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी जो मूळ घर आहे या खडसे कुटुंबाचा त्या ठिकाणी रक्षा खडसे राहतात आणि त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ खडसे पोहोचलेले आहेत। कदाचित या ठिकाणी रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला जाईल आणि त्याच्यानंतर घराच्या जवळच जो मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी खडसे कुटुंबीय एकत्रितरित्या जाऊन मतदान करणार आहे। त्यामुळे जरी सध्या खडसे कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात असले तरी एक कौटुंबिक एकोपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्या वेळानंतरच खासदार रक्षा खडसे यांना शुभेच्छा दिल्या जातील आणि त्याच्यानंतर खडसे कुटुंबीय एकत्रितरित्या कोथळीच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहे। सध्या रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।